राजहंसी मोहर. विषयांचं वैविध्य, आशयाची समृद्धी. भोवतालच्या समाजाचे आणि सामाजिक परिस्थितीचे एका समाजशास्त्रज्ञाच्या चष्म्यातून सतत आकलन करून घेणारे प्राध्यापक सह देशपांडे हे वैचारिक महाराष्ट्राला परिचित असणारे नाव. प्राध्यापक देशपांडे यांनी 5 दशकांहूनही अधिक काळ विपुल लेखन केलं आणि महाराष्ट्राच्या विचारविश्वावर एक विशिष्ट ठसा उमटवला. राष्ट्रवाद या विषयाचे त्यांचे लिखाण हे अनेक मान्यवरांकडून आणि व्यासपीठांवरून चर्चिले गेले. प्राध्यापक सह देशपांडे यांचे जन्मशताब्दी वर्ष सरत असताना त्यांच्या निवडक लेखांचा संग्रह असलेले ऐवज विचारांचा हे पुस्तक प्रकाशित झालं आहे. राजहंसी मोहोर पॉडकास्टमध्ये सगळ्या श्रोत्यांचं मनापासून स्वागत. प्राध्यापक सह देशपांडे यांच्या निवडक लेखांचा संग्रह असलेल्या ऐवज विचारांचा या पुस्तकावर आज चर्चा करत आहेत. या पुस्तकाचे संपादक तसंच प्राध्यापक सह देशपांडे यांचे सुपुत्र डॉक्टर चंद्रहास देशपांडे आणि या पुस्तकाचे संपादक निरंजन आगाशे. आज माझ्याबरोबर डॉक्टर चंद्रहास देशपांडे उपस्थित आहेत. आपण सह देशपांडे यांच्या निवडक लेखसंग्रहाचा प्रकाशनाच्या निमित्ताने बोलणार आहोत. सह देशपांडे यांचं हे जन्मशताब्दी वर्ष आहे आणि त्या निमित्ताने डॉक्टर चंद्रहास यांनी आपल्या वडिलांच्या निवडक लेखनाचा संग्रह प्रकाशित करण्याचं ठरवलं. तर या निमित्ताने आपण त्यांच्याशीच बोलूयात की त्यांनी यामागे त्यांचे विचार काय होता, भूमिका काय होती आणि का त्यांना असं सुचलं की हे करावं म्हणून. चंद्रहास, नमस्कार स्टुडिओमध्ये. नमस्कार निरंजन. तुम्ही उल्लेख केल्याप्रमाणे बाबांचं म्हणजे प्राध्यापक सह देशपांडे यांचं हे जन्मशताब्दी वर्ष आहे आणि महाराष्ट्राच्या वैचारिक विश्वावर त्यांनी आपल्या लेखाणांनी, आपल्या भाषणांनी एक स्वतंत्र ठसा असा उमटवायचा प्रयत्न केला. आणि मला आणि आमच्या कुटुंबियांना कुठेतरी असं वाटत होतं की सध्याचा माहोल बघता, विशेषतः राजकीय, सामाजिक आणि आर्थिक, आणि ह्या तिन्ही विषयांवर त्यांनी लेखन आयुष्यभर केलं. शिवाय ललित लेखनही केलंच, पण विशेषतः त्यांच्या या निवृत्तीनंतरची वर्ष ही राष्ट्रवाद, धर्मनिरपेक्षता ह्या विषयांना त्यांनी अक्षरशः दिवसरात अहोरात्र वाहून घेतलं होतं. आणि आजचं एकूण राजकीय परिप्रेक्ष्य बघता असं आम्हाला वाटलं की त्या निमित्ताने बाबांच्या काही विचारांची परत चर्चा व्हावी, त्याच्यावर काही वैचारिक देवाणघेवाण व्हावी. काही त्यांचं लेख हे आजही रेलेव्हंट वाटतात आधुनिक भारतात देखील. त्यामुळे असा आमचा एक विचार तेव्हा सुरू झाला गेल्या वर्षी की असं आपण करायला पाहिजे. नंतर मात्र दिलीप माजगावकर, राजहंसासारख्या प्रतिष्ठित आणि प्रथितयश प्रकाशन संस्थेचे सर्वेसर्वा, त्यांचा बाबांशी कित्येक वर्ष घनिष्ठ परिचय होता. त्यांच्या आधी श्रीभाऊंची तर मैत्रीच होती बाबांशी. तर ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर त्यांनी पण मागच्या वर्षी सुचवलं की आपण एक निवडक लेखांचं पुस्तक एक वर्षभराने काढायला हरकत नाही. आणि तुम्हीही त्याच्यात निरंजनजी सहभागी होतात, अगदी कायम त्या बाबतीत कार्यरत आहात तुम्ही गेले वर्ष, त्यामुळे तुम्हाला ही सगळी प्रक्रिया जवळून तुम्ही बघितलेलीच आहे. बरं. पुस्तक करताना त्यातले कुठले लेख घ्यावेत आणि कुठले वगळावेत या संबंधी कसा निकष कोणता लावला होता, असं काही सांगता येईल? हो, काय मी बाबांचं बरंच साहित्य त्या दृष्टिकोनातून परत वाचलं आणि माझ्या असं लक्षात आलं की अर्थकारण
ग्रामीण विकास हा तर त्यांचा म्हणजे एका दृष्टीने श्वास आणि ध्यास असंच होता त्यांच्या व्यावसायिक जीवनामध्ये. त्यामुळे त्याच्यावर त्यांनी मराठीत विशेषतः आणि इंग्लिशमध्येही पण मराठीतही विपुल लेखन केलं. त्यामुळे तो एक भाग असणारच होता. त्यांची ललित लेखनातही त्यांचं योगदान आहे, विशेषतः त्यांची व्यक्तिचित्र आणि शिवाय त्यांचे इतरही व्यक्तिचित्रांच्या व्यतिरिक्तही त्यांचे अगदी शेक्सपियर पासून कालिदासापर्यंत अनेक विषयांवर लेखन आहे. त्यामुळे कुठले घ्यावेत त्यापेक्षा कुठले घेऊ नयेत हा जरा कठीण निर्णय होता. आणि मग अर्थातच ज्यामुळे स. देशपांडे हे नाव जास्त प्रकाशात आलं आणि राहिलं तो अर्थातच राष्ट्रवाद, धर्मनिरपेक्षता ह्या विषयावर त्यांनी अगदी 1970-84 त्यांचा संघातले दिवस हा गाजलेला लेख, तर त्याला म्हणजे संघाला आता 100 वर्ष होतील तर हा 50 वर्षापूर्वीचा लेख आहे. तर तेव्हापासून आतापर्यंत तर ह्या विषयावर त्यांचं अनेक प्रकारे लेख म्हणजे 3-4 पुस्तकं आहेत, अनेक नियतकालिकातून लेख आहेत, भाषणं आहेत वगैरे. ह्या सगळ्यातनं म्हणजे तो एक महत्वाचा भाग असा. तर असं ठरलं की 3 प्रमुख भागात त्यांचे लेख घ्यावेत: राष्ट्रवाद, अर्थकारण, समाजकारण आणि व्यक्तिचित्र. आणि नंतर असं लक्षात आलं की काही त्यांच्यावर 1-2 लिहिलेलं आहे. आजचे आघाडीचे कथाकार मिलिंद बोकील यांचा त्यांच्याशी संबंध बराच होता, त्यामुळे त्यांनी एक लेख लिहिला. तो जुना लेख आहे, बाबा गेल्यावरचा तो लेख आहे, पण त्यातला काही अंश आम्ही घेतलाय. आणि एक अर्थतज्ञ कैलासवासी माधव दातार यांनी बाबांच्या लिखाणाचा वेध घेतला होता, तर ते 2 घेतलेत. आणि पत्रव्यवहार 2 घेतलेत. 2 एक वेगळ्या स्वरूपाचे पत्रव्यवहार आहेत. एक दिलीप माझगावकर यांच्याशी त्यांचा काही मतभेद झाला त्याच्यावर झालेला एक पत्रव्यवहार आहे. कथालेखिका मेघना पेठे हिच्याबरोबरचा एक पत्रसंवाद आहे. आणि पुलंचं, बाबांची व्यक्तिचित्र वाचून पुलंचं एक पत्र आलं होतं, तेही मुद्दाम घेतलेलं आहे. तर असा तो हा ग्रंथ साकार झालाय असं म्हणायला हरकत नाही. हो, पण एक मला सहंचं नेहमीच वैशिष्ट्य जे जाणवतं ते म्हणजे ते जे विचार मांडत होते आणि जो त्यांना कन्व्हिन्स ते अतिशय होते, तर तो त्या काळात पॉलिटिकली इनकरेक्ट ज्याला म्हणतात तसा मानला जातो. म्हणजे जी काही वैचारिक इकोसिस्टीम होती तिच्याशी त्यांचं हे होतं. परंतु सत्य असत्याशी मन केले ग्वाही अशी त्यांचा एक जो बाणा होता, त्यामुळे सहंना वैयक्तिक काही त्रास झाला किंवा त्यांना, तुम्हाला असं ताण जाणवला का की या विशिष्ट परिस्थितीमुळे एक प्रकारचा ताण निर्माण झाला? तसे ते म्हणायचे, कारण एका अर्थाने त्यांची ते तुम्ही म्हणालात तसं स्पष्टपणे, निर्भीडपणे, मुलाहिजा कोणाचाही न ठेवता त्यांना जे वाटत होतं ते सातत्याने मांडत गेले. कुठलीही व्यक्ती त्यांना ना त्याज्य होती ना अत्यंत गौरवास्पद होती. त्यांना जे विश्लेषणात्मक दृष्टिकोन कायम ते सगळ्याच बाबतीत ठेवत असल्यामुळे ते त्या एका स्वतःच्या मार्गाने चालत गेले. आणि त्या तसं बघायला गेलं तर त्यांना तसे सहप्रवासी म्हणावेत असे फारच कमी लाभले. कारण हिंदुत्ववाद्यांच्या मध्येही ते हे आमचे नव्हेत, हे आमचे टीकाकारच आहेत असा एक सूर होता. आणि बाकी पुरोगामी वगैरे किंवा डाव्या म्हटल्या जाणाऱ्या वैचारिक वर्तुळांमध्ये तर ते उघड त्यांना विरोधच होता. आणि त्यामुळे ते एकला चालो रे असंच त्यांचं व्रत पाळल्यासारखं मात्र ते चालत राहिले. मात्र एक इथे आवर्जून नमूद करावं असं वाटलं की हे होत असताना दोन्हीकडच्या मंडळींशी कायम संवाद मात्र त्यांनी कधीही सोडला नाही. म्हणजे त्यांच्या आयुष्याचं ध्येय हे संवादानेच मार्ग निघू शकतो. मग तो अगदी राष्ट्रवादाचा प्रश्न असो किंवा आर्थिक प्रश्न असो, ते परस्परात संवाद
सकारात्मक रचनात्मक संवाद व्हायला पाहिजे ह्या अगदी सगळ्या पार्ट्यांमध्ये आपण म्हणूया, अशा त्यांची कायम धारणा राहिली. आणि वैयक्तिक लेव्हलवर म्हणजे जसे दिवी गोखले, श्री ग माजगावकर किंवा यशवंत केळकर, यशवंत लेले, अप्पा पेंडसे, हे जसं त्यांचं मैत्रीचं वर्तुळ होतं तितकंच त्यांचं मैत्रीचं वर्तुळ हे सदानंद वर्दे, गप्र प्रधान आणि ही मंडळी होती. सत्यरंजन साठे होते, नलिनी पंडित, मेपूर एगे, A.B. शहा, पाटणकर, म्हणजे ही सगळी जी महाराष्ट्रातली वैचारिक प्रभावळे एकेकाळची ती सगळी म्हणजे वैयक्तिक संबंधांच्या आड हे कधीही आलेलं नाही. हे विशेष आहे, कारण नलिनी पंडितांचं आता तुम्ही नाव घेतलं, त्यांच्याशी त्यांचा एक वैचारिक वाद खूप मार्क्सवादाविषयीचा झाला होता आणि त्याला सहनी दिलेलं प्रत्युत्तर पण अतिशय प्रखर होतं. तरी पण वैचारिक मतभेद मैत्रीच्या आड येता कामा नयेत याचा वस्तुपाठ सहनच्या वागण्यात असायचा. तर त्याच्यावरनं एक मला सुचतंय आता, ते असं वाटतं की ज्येष्ठ नाटककार म्हणजे मराठी रंगभूमीवर त्यांच्या योगदानाबद्दल मी पामर काय बोलणार, पण विजय तेंडुलकर हे पार्ल्याचेच, आणि विजय तेंडुलकरांची सामाजिक, राजकीय आणि आर्थिक ही मतं बाबांना कधीच पटली नाहीत, पण तरी दोघांचीही आस्था एकमेकांविषयी आणि एकूणच ढासळत चाललेल्या समाजव्यवस्था, नैतिकता ह्याबद्दल इतकी पराकोटीची असायची की त्यात मग ते मतभेद बाजूला राहून एक माणूस म्हणून कुठल्या प्रकारचं जीवन एक सामान्य माणूस जगतोय, त्याच्यातल्या काय अडचणी आहेत, काय आव्हानं आहेत, ह्याच्यावर मग ते यायचं. आणि मग ते मार्क्सवाद, संघवाद वगैरे हे सगळं बाजूला पडायचं आणि माणूस हा केंद्रस्थानी आहे. आणि मला नेहमी हे वाटतं की वैचारिक जे बाबांचे मतभेद झाले किंवा काही झाले ते अशा पातळीवर होते, हे आज मला मुद्दाम सांगायचंय, की शेवटी ह्याच्यात भरडला जाणारा माणूस किंवा व्यक्ती ही केंद्रस्थानी असायची. त्यामुळे ठीक आहे, तुम्ही झेड कडून एम कडे येताय, मी ए कडून एम कडे येतोय, पण मी दोघंही आपण एक ध्येय आपलं समान आहे आणि निरंतर त्याबद्दल आपण चर्चाही केलीच पाहिजे, हे त्यांचं कायम असायचं. घरी चर्चा मंडळ चालवायचं. आणि आणखीन एक सांगण्याची गोष्ट म्हणजे बऱ्याच वेळेला त्या पिढीच्या लोकांना आता नवीन ह्याच्यात काही असणं हे कधीही नव्हतं त्यांचं. म्हणजे तुम्हाला तर माहितीच आहे, तुम्ही त्यात सहभागी असायचा निरंजनजी, पण मिलिंद बोकील असो, राजीव साने असो, प्रदीप आपटे असो, मिलिंद मुरुक्कर असो, सुबोध वागळे, आणि अशी कितीतरी नावं घेता येतील जी तरुण आणि मतमतांतरं असली तरी ह्यांच्याशी किंवा ह्या मुलांना म्हणजे त्यावेळेच्या दृष्टिकोनातून काय वाटतंय ह्या आजच्या प्रश्नांबद्दल हे जाणून घेण्याचं औत्सुक्य कधीही त्यांचं लोपावलं नाही. हे फार मला महत्वाचं वाटतं आजच्या संदर्भात. परंतु त्यांचं एकूण कॉन्ट्रीब्युशन बघता तुम्हाला असं वाटतं का की जेवढी त्यांना मान्यता आणि एक्नॉलेजमेंट मिळायला पाहिजे होती, जेवढा प्रतिसाद मिळाला पाहिजे होता तेवढा मिळाला नाही? पुरस्काराच्या अपेक्षेने ते काम करत नव्हते, पण समाजाची जबाबदारी असते की या माणसाचं योगदानाची दखल घेणं, तर तसं पुरेसं झालं नाही अशी खंत अनेकांना वाटते. तुम्हालाही तसं वाटतं का? आता ते मी त्यांचा मुलगाच असल्यामुळे मला जरा तसं म्हणणं हे औचित्याला धरून नाही, पण तुम्ही म्हणता तसं बरोबर आहे. आणि मी मगाशी एका दृष्टीने म्हटलं तसं की दोन्ही म्हणजे सगळ्याच वैचारिक काय म्हणूया आपण, सगळ्याच वैचारिक पक्षांकडून, म्हणजे राजकीय पक्ष नव्हे, वैचारिक पक्षांकडून त्यांना तसं फारसा असा प्रतिसाद नाही मिळाला. आणि ती तशी त्यांची खंत होती की असं का होतंय, आपण म्हणतोय ते का, म्हणजे का पोचत नाहीये किंवा का पटत नाहीये किंवा काय. पण त्यासाठी ते कुठलीही म्हणजे तडजोड मात्र करायचे नाहीत. आणि कायम एक वृत्ती अशी होती की आपल्याला अजून म्हणजे त्यांचं जे पुस्तक जे त्यांचं शेवटचं ठरलं, फेरमांडणी, धर्मनिरपेक्षतेच्या दृष्टीतून हिंदुत्ववादाची फेरमांडणी, त्याच्या सुद्धा प्रस्तावनेत वयाच्या 81व्या वर्षी त्यांनी म्हटलंय की काही आयाम राष्ट्रवादाचे माझ्या लक्षात आले नव्हते. हे माणूस त्याचा ध्यास घेतल्यावर 81व्या वर्षी सुद्धा म्हणू शकतो. हे म्हणजे एक साधी गोष्ट होती की
आपल्यापेक्षा विषय हा अतिशय महत्त्वाचा महत्वाचा आणि मोठा असतो. व्यक्तीपेक्षा विषय मोठा आणि ते एक निरंतर स्ट्रगल चालू असतं. बरोबर. ही एक धारणा होती काय. बरोबर. म्हणजे ते प्रश्न उपस्थित जे महत्वाचे करायचे त्याला त्या उत्तराचा शोध आपण सगळ्यांनी घेऊया अशी त्यांची भूमिका होती. अगदी आणि त्याला काही विशिष्ट वैचारिक पूर्वग्रहांमुळे त्याला प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे ते नेहमी असं म्हणायचे की उपेक्षा हे जास्त वेदनादायक आहे. तुम्ही माझ्यावर टीका करा, माझे मुद्दे खोडून काढा, त्याचा मला आनंद होईल. पण असा प्रतिसाद कमी मिळाला नाही. हे कुठेतरी आपल्या वैचारिक क्षेत्रातल्या दोषांचा एक भाग आहे असं मला वाटतं. म्हणजे बरोबर. एकूणच पण सहनचं स्वतःची बदलायला अनेकदा त्यांनी स्वतःच्या आधीचे सिद्धांत नंतर बदलले की परिस्थितीनुसार. तर हे खरा वैचारिक प्रामाणिकपणा. म्हणजे सत्याचा शोध हा त्यांचा एक सहनचा, आणि त्याचं सगळ्याचं प्रतिबिंब या पुस्तकात पडलेलं नव्या वाचकांना नक्कीच मिळेल. आणि एकूणच म्हणजे त्यांच्या लेखनातलं वैविध्य, मांडणीतली सखोलता, सूक्ष्मता आणि एक म्हणजे जसं मलपृष्ठावर आम्ही म्हटलंय तसं एक चिरेबंद तटबंदीसारखं एक मांडणी, हा एक त्यांचा कारण भाषा ह्या विषयावरच त्यांचं पहिल्यापासून प्रेम होतं. म्हणजे तिन्ही भाषांवर, संस्कृत, इंग्रजी आणि मराठी. म्हणजे एकेकाळी तर ते पुण्याच्या SP कॉलेजमधनं इंटरला ह्या तिन्ही विषयात त्यांना मेडल्स होती एकाच वर्षी, 1946-47 साली. आणि इंटरला जगन्नाथ शंकर शेठ होती. त्यामुळे संस्कृतचं प्रेम हे तर त्यांचं होतंच. पुढे मात्र ते अर्थशास्त्र ह्या विषयाशी त्यांनी विषयाला वाहून घेतलं. त्याच्यात मग शेतकी अर्थशास्त्र, ग्रामीण विकास, मग त्या दृष्टीने स्वयंस्फूर्त संस्था, त्यांची बलस्थाने, त्यांच्या मर्यादा, ह्याच्यावरही बरंच लेखन केलं, जे आजही खूप त्याची चर्चा त्या वर्तुळात होते. वैशिष्ट्य मला हे वाटतं की म्हणजे ते नुसते ग्रंथालयात बसून विचार करणारे विचारवंत नव्हते. ग्रामांसाठी किंवा म्हैसाळ सारख्या प्रकल्पाच्या ठिकाणी जाऊन ते सामाजिक निरीक्षण करायचे. म्हणजे समाजशास्त्राचा अभ्यास हा जसा सैद्धांतिक करावा लागतो तसा लोकांची बोलून त्यांचे प्रश्न जाणून, त्यांचे जळते प्रश्न कुठले आहेत हे समजावून घेऊन ते लिहित असत. त्यामुळे त्यांच्या लिखाणाला अतिशय वर्तमानाचा सतत संदर्भ असायचा. आणि कुठेही काही त्यांना नवीन, तुम्ही आता उल्लेख केला तसं देवलांचा म्हैसाळचा प्रकल्प असो, ग्रामायणचं तर ते संस्थापक सदस्यच होतं. ग्रामायणची मला वाटतं पहिली दुसरी मीटिंग आमच्या पार्ल्याच्या घरातच झाली होती 50-1 वर्षापूर्वी. आणि किंवा साळुंखेंचं पाणी पंचायत असो, किंवा इव्हन अण्णा हजारेंचं राळेगण सिद्धीचं प्रकल्प असो, महाराष्ट्रातले कितीतरी प्रमुख सामाजिक प्रकल्प हे त्यांनी जाऊन राहून पाहिलेले किंवा तपासलेले आहेत. हा शब्द जास्त वर पडेल, कारण तो त्यांचा तुम्ही म्हणालात तसं ध्यासच की सैद्धांतिक पातळीवर एखाद्याच एक विश्लेषण हा एक भाग, पण लोक काय करतायत तिथे, लोक कशी वागतायत, त्या प्रकल्पाचा परिणाम काय, त्याच्या मर्यादा काय, त्याची बलस्थानं काय, हा एक अखंड साधनेचाच विषय होता. बरोबर. प्रदीप आपटे यांच्या लेखात आर्थिक सह सामाजिक हे जे हेडिंग आहे ते अर्थपूर्ण आहे. की ते आंतरविद्याशाखीय याला अलीकडे फार महत्व आलं. आणि सहनच्या संपूर्ण ह्याचा प्रवास पाहिला तर तो आंतरविद्याशाखीय आहे असं म्हणावं. इनफॅक्ट प्रदीप आपटेंनी एक चांगलं विधान केलं की त्या पिढीला हे वेगळं सांगायचं लागायचं नाही. म्हणजे विम दांडेकर असोत, रेगे असोत, कुरुंदकर असोत, साठे असोत, यदी असोत, म्हणजे आणखीनही बरीच नावं असतील, ही पटकन मला आठवणारी नावं. एक आणि की आपण अर्थशास्त्र करतोय पण म्हणजे आपल्याला थोडं समाजशास्त्र माहिती पाहिजे, इतिहास तर माहितीच पाहिजे, राजकारण, राज्यशास्त्र थोडंसं माहिती पाहिजे, लोकांचं हल्ली ज्याला बिहेवियरल इकॉनॉमिक्स म्हणून म्हणतात, लोकांचं वर्तणूक, बाजारपेठ वगैरे हे सर्वांगाने विचार करण्याचा प्रयत्न, हे जसं प्रदीपनी त्याच्या निवेदनात विवेचनात म्हटलंय, हे तेव्हा हे दिस वॉज व्हेरी नॅचरल विथ दोज इंटलेक्च्युअल्स. बरोबर. मला असं वाटतं की ज्या 2 गोष्टींचा त्यांनी आग्रह धरला
त्यांच्या उमेदीच्या काळात त्याला विरोध होत होता, पण त्या आज मात्र मान्यता प्राप्त झाल्यात. त्या दोन गोष्टी म्हणजे राष्ट्रवाद आणि दुसरं म्हणजे आर्थिक स्वातंत्र्य. खरं म्हणजे या दोन्हीमध्ये पण एक प्रकारचं ताण आहे असं म्हणलं जातं. पण सहनी याच्यावर सुद्धा एखादा निबंध लिहिला असता जर त्यांना वेळ मिळाला असतात, किंवा आजच्या परिस्थितीत हे जे नवे प्रश्न येतात त्यांना सुद्धा ते सामोरे गेले असते याची खात्री आहे. पण या पुस्तकात या सगळ्या वैचारिक वातावरणाचे पडसाद वाचकांना उमटलेले दिसतील. त्यामुळे त्या दृष्टीने हे पुस्तक जितकं वाचलं जाईल तेवढं हा डिस्कोर्स पुढे नेण्याच्या दृष्टीने उपयोगी होईल असं मला वाटतं. हो, अगदी. मला वाटतं तुम्ही इथे आलात आणि आपण चर्चा केली याबद्दल मी मनापासून धन्यवाद देतो. धन्यवाद. ऐवज विचारांचा या पुस्तकाची लिंक आम्ही या एपिसोडच्या डिस्क्रिप्शनमध्ये देतोय. त्यावर क्लिक करून तुम्ही ते घरपोच मागवू शकता. हा एपिसोड आवडला असेल तर आमचा चॅनल नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. तसंच या एपिसोडची लिंक तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये किंवा रिलेटिव्सने नक्की शेअर करा. राजहंसी मोहोर हा पॉडकास्ट स्पॉटिफाय, ॲपल पॉडकास्ट, गाना, ॲमेझॉन म्युझिक, जिओ सावन अशा लीडिंग प्लॅटफॉर्मसह राजहंस प्रकाशनाच्या यूट्यूब चॅनलवरही ऐकण्यासाठी मोफत उपलब्ध आहे. राजहंसी मोहोर ही राजहंस प्रकाशनाची निर्मिती असून साऊंडस्क्रेटची 2024ची प्रस्तुती आहे.